अक्षय कडू आणि प्रदीप पाटील. पहिलाच बॉल हवेत केल्यात, कॅचचा कॉल आहे. झेल टिपला जातो पहिल्याच बॉलवरती. ही मोठी विकेट मिळाली आहे. पहिल्या बॉलवरती मोठा धक्का टीम डोंगराच्या पाडा संघाला. तसं ना एवढ्या लवकर यावं लागलं. पहिल्याच बॉलवरती मोठी विकेट. एक धाव पाहायला मिळतो तुम्हाला. पहिल्या बॉलवरती विकेट, त्यानंतर आलेली एक धाव. पुन्हा एकदा फसलाय, झेल टिपला जातोय. दुसरी विकेट मिळाली आहे. एका धावसंख्येवरती 2 खेळाडू बाद. टीम डोंगराच्या पाड्या संघाला लागोपाठचे धक्के लागलेत 2. सलामीची जोडी मात्र माघारी परतली आहे. नवीन बॅटर मैदानामध्ये अक्षयला पाहतोय. निश्चित ज्याची मेहनत खूप राहील तोच आज इथून क्वालिफाय होईल. फुलटॉस होता, एज लागून चेंडू पाठीमागे. पडकेच येत नाहीयेत, त्यामुळे आता विचार विमर्श करावा लागेल टीमला. महागणपती अंडर-19 चिरडरचा संघ मैदानाच्या आतमध्ये फुल सपोर्ट. तोंडरे आमची दोस्ती दुनिया, अनिल नाना पाटील. बघा शेट्ट्यांचा आवाज येतोय. फुल सपोर्ट आहे अंडर-19 चिरडर संघाला. बॉल चांगला आहे, एक्स्ट्रा कव्हर मध्ये बॉल चाललाय. बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 रन. अनिल नाना सोबत जितेंद्र पाटील, पिंट्या, त्याचबरोबर अश्विन पाटील, अनुप पाटील, पीके पाटील याचा आनंद घेतात आणि संपूर्ण टीम कडून त्यांचा सपोर्ट चिरडर टीमला आहे या स्पर्धेमध्ये. कारण ऑलरेडी 2:30 वाजता हा संघ दाखल झालाय. भरपूर चांगला क्रिकेट केला आणि त्यांच्या समोर आपल्या परिसरातला डोंगराचा पाडा संघ पुन्हा एकदा सरळ केल्यात. मात्र मिडानचा फिल्डर पुढे सरकला. मगाशी 4 धावा पाहिल्या, त्यानंतर धाव नाही आली आणि पहिल्या षटकाचा पॉवर प्ले मध्ये पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी साबित झाली आणि पहिल्या षटकामध्ये फक्त धावा आल्या त्या. नक्कीच ऑनलाईन चिरनेरून सध्या शुभेच्छा आल्यात. विकास गजानन पाटील चिरनेर यांच्या शुभेच्छा आल्यात त्यांच्या टीमसाठी. आणि त्याचबरोबर आमचे तोंडरे गावाचे बादल आणि तिटवी बैलाचे मालक आशिष शेठ पाटील सध्या ऑनलाईन मॅचचा आनंद घेतात 5 स्टार ग्रुप मधून. त्यांच्या वतीने देखील दोन्ही संघाला शुभेच्छा आल्यात. आशिष भाऊ पाटील आपले देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. पहिल्या षटकात जरी चौकार 1 आला असला तरी सुद्धा फक्त धावपळकावरती तुम्हाला 5च पाहायला मिळतात. त्याच्या व्यतिरिक्त 2 खेळाडू बाद झाले. गोलंदाज पाहतोय सेकंड ओव्हर सुजलला पाहतोय आपण.
अच्छा, डे नाईट फॉर्मॅटमधील शेवटची मॅच पाहतोय. अगदी मॅनेजमेंट कमिटीचं आपण कौतुक करूया की ज्यांनी अगदी वेळेवरती प्रत्येक टीमला इन्व्हाइट केलं आहे आणि सर्व खेळत असताना सातत्याने एकही मॅच कुठे थांबली नाही आहे, सामना कुठे थांबला नाही आहे. त्यामुळेच अगदी वेळेवरती हे सामने पुन्हा एकदा उडवण्याचा प्रयत्न, बॉल हवेत आहे. 3 फिल्डर आले, अगदी मध्ये पडतो आणि तोपर्यंत 2 झाल्या, तिसरीसाठी निघाल्या. थ्रो मात्र खराब केला जातोय. 3 धावा. मग अशी सुद्धा असंच पाहिलं आपण डोंगराच्या पाड्या टीमला फेकाफेकी करत असताना आणि आता चिरनेर संघ जिथे एकच धाव होती तिथे 3 धावा मिळाल्या. कारण पहिल्या षटकात फक्त 5च धावा होत्या. ते पाहता आता धाबा 3 मिळाला पहिल्या बॉलवरती. सुजाल ओ जागा बनवून केल्याचं होतं, डायरेक्ट हिट देण्याचा प्रयत्न राहिलाय मात्र नाहीये. अगदी चेंडू एस्टेनच्या वरून जात असताना पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी सुरुवातीला पाहिला आजच्या या डे नाईट फॉर्मॅटमध्ये. सुरुवातीला खूप धाबा आल्या 2 सामन्यामध्ये आणि जसा अंधार झाला, लाईट ऑन झाल्या, तशा मात्र धाबा येणंच थांबलं अगदी. बिग हिट काढण्याचा प्रयत्न, चेंडू स्विंग अँड मिस. डॉट बॉल. सातत्याने डॉट बॉलचं पर्सेंटेज वाढताना तुम्हाला पाहायला मिळतोय. कारण खेळपट्टी आहे, कधी फलंदाजी करणाऱ्या टीमला तर कधी गोलंदाजांना साथ देणारे ठरते. मात्र मागचे काही सामने पाहिले ना तर गोलंदाजांचं वर्चस्व राहिलं, दबदबा राहिला त्यांचा गोलंदाजी करत असताना. फटका चांगला, स्पीड साऊंड, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, बिग हिट, 6 आर. फलंदाज अजयच्या बॅटमधून हा षटकार होता. धाबा झाल्यात त्या 14. दुसऱ्या ओव्हरचा खेळ सुरू आहे. दोनचा कॉल होता मात्र नाही आहे. बेगाने फिल्डर बॉलवरती आल्यात, तोपर्यंत एकच धाव. अजूनपर्यंत प्रेक्षक भरपूर मोठ्या संख्येने या मॅचचा आनंद घेतात. आउटसाइड ऑफ स्टंप, व्हाईट यॉर्कर. पुन्हा एकदा बेगबान चेंडू. षटक समाप्त झालाय. दुसरा 2 ओव्हरचा खेळ संपत असताना धाबा झाल्या ते एकूण 15 धाबा. 12 चेंडूंचा खेळ संपला, 15 धाबाच जमवता आल्या. त्यामुळे विचार विमर्श करावा लागेल टीम डोंगराच्या पाड्या संघाला की आत्ता आपल्याला नेमकं काय करायचं आहे. आत्ता अटॅक करावाच लागेल कारण 4 ओव्हरचा मॅच आहे. त्यामुळे 4 षटकामध्ये 40-50 धावापर्यंत एक सेट टार्गेट मानता येईल. मात्र क्रिकेटमध्ये कोणताही सेफ टार्गेट नसतो. तुम्ही कितीही धाबा बनवा मात्र त्या सेफच असतील तुमच्यासाठी असं नाही आहे. त्यामुळे आता उर्वरित 12 चेंडूमध्ये जास्तीत जास्त धावा जमवण्याचा प्रयत्न राहील टीम डोंगराच्या पाडा संघाचा. आणि गोलंदाजी मार्कवरती ओव्हर नंबर 3 रोनक नारंगीकर. तिसऱ्या षटकाला सुरुवात होते. पहिलाच बॉल दिशेपासून भरकटलाय. यास वाईड बॉल. सचिन कडूसर इशारा करत असताना एका अंतर 16-11 वरती 2 बाद 16.
अशी स्थिती आहे. फटका चांगला आहे. कॅचचा कॉल. कॅच टिपला गेला इथे. सर्वेश झेल स्वीकारत असताना चांगला कॅच टिपला. डिमिड विकेटला होते. अगदी झेलचा अंदाज घेत हळूहळू पुढे सरकले. हातामध्ये विसावला. हाताचा पिसारा फुलवत असताना झेल टिपला गेलाय. गुड कॅच. नवीन बॅटर धाबा झाले ते एकूण आता 16 वरती 3 खेळाडू बाद झाल्यात. अद्यापही नाजूक स्थिती आहे टीमची. चांगला बॉल ड्राईव्ह केला समोर. एक धाव कंप्लीट. सेकंड रनसाठी निघाले होते मात्र नकार दिला जातोय. एकच धाबेवरती समाधान व्यक्त करावं लागलं. हळूहळू मात्र एका दुक्का धाब्याचं येताच सध्याच्या स्थितीला पाहिलं तर मगाशी एक षटकार आला होता. पुन्हा एकदा लेडिंग एज आहे. या ठिकाणी कॅचचा कॉल आहे. तोच फिल्डर आता झेल सोडला जातोय. सेवन फडकेला जीवनदान मिळालंय. अठरा धावसंख्या. तिसरे षटक प्रगतीपथावर असताना पाहतोय. ओ पुन्हा एकदा पॅडवरती चेंडू आपल्याला वेगवान गोलंदाज आहे. वेगावरती स्वार होऊन गोलंदाजी करणं पसंत करतोय आणि तेवढ्याच चपळाईने तो पुढे सरकला. ॲक्शन रिप्लेमध्ये पाहू शकता तुम्ही कशा प्रकारे वेगाने आला आणि सरळ पुढे निघून गेला. पॅडवरती जसा चेंडू आदळला तसा तो मात्र किपरच्याकडे गेला. लागोपाठचे चेंडू डॉट येत असताना तिसऱ्या ओव्हरमध्ये आहोत आपण. धाबा फार कमी पाहायला मिळतात. ओ आउटसाइड ऑफ स्टंप. हा लाईन किती चांगली होती. पहिला चेंडू मिडलला होता. त्यानंतर ऑफस्टिकवरती मारा गेला. चेंडू आणखीन एक डॉट गेला. जबरदस्त गोलंदाजी होत असताना ओ फटका हवेत केल्यात. मिसटाईम आहे. कीपर पुढे सरकलाय. झेल स्वीकारला जातोय. 1 मोर विकेट डाऊन. आणखीन एक धक्का लागलाय. धावा आहेत ते फक्त 18. 18 वरती 4 खेळाडू बाद. सर्वेश नारिंगईकरला विकेट हॅट्रिकसाठी 500 रुपयाचं कॅश प्राईज आहे. विकास विकीबाईकडून 500 रुपये विकेट हॅट्रिक. मागच्या मॅचमध्ये विकेट हॅट्रिक संपादन केली होती. त्याच्या अगोदरच्या पहिल्या सामन्यामध्ये 5 विकेट याच खेळाडूने, याच गोलंदाजाने 4.
रोहित आहे नवीन बॅटर. शिवम पडकेला पाहतोय स्ट्राईक वरती, त्याचा मगाशी झेल सोडलाय, त्यामुळे आता एक कदाचित तो मागात सुद्धा पडू शकतो. कारण जेव्हा जेव्हा झेल सोडले जातात तेव्हा असे बऱ्याच वेळा चित्र पाहायला मिळालंय. कॅच किती मागात पडतात बघा. पहिलाच बॉल बिगिट केलाय, ओर पिच बॉल डीप मिड विकेटच्या वरून खेळलाय. शानदार षटकार, 6 धावा. निघाल्या धावचीची संधी आहे, मात्र चांगला थ्रो येऊन सुद्धा कलेक्टिंग खराब होती, त्यामुळे 2 धावा मिळाल्यात शिवम पडकेला. 26 धावसंख्या पाहतोय. 4थे षटक प्रगतीपथावर असताना प्रत्येक षटकारासाठी 500 रुपये BM पडके यांच्या वतीने. भीम पडके यांच्या वतीने पुन्हा एकदा 2. यस, चांगली रनिंग 102 मध्ये रूपांतर करतात. भीम पडके यांच्या वतीने प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज. सेबान लढतो एकटाच आता. विकीबाई कडून 1000 आहेत. विकेट हॅट्रिकला आता 3च चेंडू आहेत. पुन्हा एकदा पायातला चेंडू येते, पहा येतं, स्वतःकडे स्ट्राईक ठेवली आहे 7ने आणि खेळाडू रनआउट. दोन चेंडूंचा खेळ बाकी आता. हो, पुन्हा एकदा बॉलला उडवलाय. फटका चांगला आहे, खेळाडू दूरवरून आल्यात, कॅच सोडला जातोय आणि पुन्हा 2 धाबा सेवन पडकेला मिळाल्यात. थोडीशी दमछाक झाली आहे मग आजपासून, मात्र धावतो तोच मैदानामध्ये. आणि आता धावा पाहिल्या तर 30 पैकी 17 धाबा सेवन पडकेच्या आहेत. 1 to go. शेवटचा बॉल. आणि फटका चांगला आहे, फिल्डर उपस्थित आहेत. अगदी मध्ये हातामध्ये चेंडू जाऊन बेसावला डीप मिड विकेटला. शेवटच्या बॉलवरती विकेट मिळाली. एकूण धाबा झाल्या 30. टार्गेट असेल 31चं. कोण सामना जिंकेल हे पाहावं लागेल. चांगली गोलंदाजी करावी लागेल डोंगराच्या पाडा टीमला. मात्र आमचा यो शेवटचा टर्न होता. आज येथे संधी देणारे आमचे योगेश सर मडवी यांचा आभार मानेन आमचे या स्पर्धेचे लाडके आयोजक वन मॅन शो हरेशदादा पाटलांचा आणि त्यांच्या पूर्ण कमिटीचा सतोष आभार मानतो. आणि सेकंड सत्रामध्ये आवाज पुन्हा एकदा आमचे पनवेल क्रिकेट समितीचे व्हाईस प्रेसिडेंट योगेश सर मडवी यांचा आवाज तुम्हाला ऐका मिळेल. थँक्यू सो मच. चला, आमचे जगदीशजी पाटील यांचा सन्मान केला जाईल हरित दादांच्या शुभास. चला, कॅमेरामॅन ओम साई MTC .in च्या माध्यमातून स्पर्धा टेलिकास्ट केलं जात आहे. थेट प्रक्षेपण तुम्ही घरी बसून देखील पाहतायत. सागर फराड आणि त्यांची संपूर्ण टेक्निकल टीम सध्या कार्यरत आहे स्पर्धेला यशस्वी करण्यासाठी.
सागर पराट त्यांची टेक्निकल टीम रंगा बल्ला खरं तर सध्या या स्पर्धेला कार्यरत आहेत. हरिजी पाटील यांच्या शुभाहस्ते सन्मान केला जातोय. जगदीशजी पाटील यांचा थँक्यू जगदीश. सन्मानी महेश दादा या. महेश दादा दोस्ती दुनियेतला राजा माणूस महेश दादा पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान केला जातोय. तोंडरे म्हटलं की क्रिकेटचं माहेर घर आहे कारण तोंडरे हे नावानंच क्रिकेट सुरू झालं. किंग ऑफ रायगड रायगडचा बादशाह विश्वास पाटील ह्याच गावातनं बिलॉंग करतो आणि काल त्यांचा संघ पोटीप्लच्या माध्यमातून आपण या ठिकाणी खेळताना पाहायला मिळाला. त्यांचंच गाव आणि खरं तर ही स्पर्धा शेवटचा मॅच आजच्या दिवसामधील काल देखील सामने वेळेवरती समाप्त झाले आणि आज देखील या ठिकाणी सामने वेळेवरती होतात. चला लगेच सामना सुरू होणार. नमस्कार क्रीडा रसिक. जय महाराष्ट्र. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आपण पाहत आहेत हरितदादा पाटील यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून क्रिकेटची भव्य दिव्य स्पर्धा अर्थात आमदार प्रशांतदादा ठाकूर चषक 2026 पर्व कॉमेंटर पॅनल आमचा पूर्ण कॉमेंटर बॉक्स दाखवलं जातं या ठिकाणी ओम साई MTC द्वारे. ही स्पर्धा 6 रात्रीची डे नाईट फॉर्मॅट मध्ये स्पर्धा आहे. महागणपती चिरनेर अंडर-19 टीमचं कौतुक यासाठी करेल की मी एका कॉलवरती त्यांना सांगितलं की परफेक्ट 3:30 वाजता यायचं. त्यांनी ऑलरेडी 2:45 वाजता आले. डिसिप्लिन काय असतं आज त्या युवा खेळाडूने दाखवून दिलं. लाईनमध्ये ग्राउंडमध्ये जाणं लाईनमध्ये बाहेर येणं हे प्रत्येक टीमला करणं गरजेचं आहे. आज क्रिकेटमध्ये सुगीचे दिवस आलेत कारण सध्या आपण ISPL स्पर्धा पाहिली. आज आपला ग्रामीण खेळाडू फार उंच लेवलमध्ये पोहोचलात. आज प्रत्येक स्पर्धेमध्ये बाईक मिळते. कॅमेरा सहित तुम्ही लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून कारण पूर्वी जे क्रिकेट होतं मी आता उल्लेख केला की किंग ऑफ रायगड बादशाह विश्वास पाटील एक जमाना होता. जर त्याच्या काळामध्ये बाईक असते तर आज तोंडरे गावामध्ये त्याचं शोरूम असतं. चला जाऊया. 31 धावेचं टार्गेट आहे. पहिला बॉल गोल्डन डक मोठी विकेट मैदानाच्या आतमध्ये 24 मध्ये 31 करायचे असताना पहिला धक्का महागणपती श्रीनगर अंडर-19 टीमला. ऋषिकेश नारंगीकर बाद झालाय. बराच सारा सपोर्ट या टीमला लाभलाय तोंडरेकरांचा कारण आज एक चांगला खेळ त्यांच्या मतीनं पाहायला मिळाला. पहिल्या मॅच मध्ये दमदार प्रदर्शन. रांजणपाडा कपिल पारवेचा संघ होता त्याला परास्त केलं. अगदी हरता ती मॅच जिंकली. त्यानंतर सेकंड मॅच मध्ये या ग्रुपमधून सर्वाधिक ताकदवर संघ म्हणून ज्याला मानलं जात होतं तो म्हणजे कळंबोई संघ त्या संघाला परास्त केलं. आता या परिसरातला म्हणजे समोरचा संघ आहे सिमेंट पडकेचा संघ अर्थात डोंगळ्याचा पाडा आई गावदेवी ज्याने मागच्या मॅच मध्ये घरच्या संघाला बाद केलं. ऑर्केस्ट्राचे तोंडरे संघाला त्यांनी परास्त केलं. स्वप्न दोन्ही संघाचं आहे ह्या स्पर्धेतनं एकतरी ट्रॉफी किमान घरी घेऊन जायचे स्वप्न मनाशी बाळगून हे दोन संघ मैदानाच्या आतमध्ये उतरलेत. कारण स्पर्धा खेळतोय आपण त्यामुळे प्रत्येकाचं स्वप्न एक असतं की किमान एकतरी ट्रॉफी आपल्याला घरी घेऊन जायची. तोच सामना मैदानाच्या आतमध्ये दोन्ही संघनायकाच्या तिरप्या नजरा आता ट्रॉफीवरती आहेत. ज्या सुंदर ट्रॉफ्या व्यासपीठाच्या समोर आहेत. जिंकलो तर किमान एक तरी ट्रॉफी आणि हरलो तर मात्र पुढच्या वर्षीची वाट पाहावी लागेल. त्यामुळे संघर्ष करावा लागेल. गोलंदाज तयार सरळ खेळतात. फिल्डर आहे मिडॉनला एक धाव प्राप्त केली. सिंगलला कातो केलं 24 मध्ये 31चं टार्गेट आहे. टार्गेट तर मोठं नाहीये परंतु मैदानावरती संघर्ष करावा लागेल. प्रतिष्ठक जिंकण्यासाठी 7.75ची सरासरी आहे. फक्त केवळ 8 धावा करायच्यात म्हणजे कमीत कमी 8 धावा. 7.75 ची ही सरासरी आहे प्रति षटकामध्ये. विकीबाई घोडके यांच्याकडून कोणत्याही फलंदाजानं लगातार 2 षटकार मारले तर त्याला 500 रुपयाचं प्राइज दिलं जाईल. 2 चेंडूमध्ये 1 धाव आली.
बघा डोंगराचा पाडा संघ देखील संघर्ष करतोय, कारण बिना संघर्ष तो कोई महान नहीं बनता और जब तक न पडे चोट हतोडे के तब तक पत्थर भी भगवान नहीं कहलाता. देवाला पण देवाचं रूप घेण्यासाठी घणाचे घाव सोसावे लागतात. बॅक टू द बॉलर, चांगली गोलंदाजी आहे. दबाव टाकण्याचा प्रयत्न करतात. बॉल फेकले त्या ओव्हर मध्ये 3 एकच धाव, एक महत्वाची विकेट. आस्किंग रन रेट मी सुरुवातीपासून चरण टीमला सांगितलं की टार्गेट किती मोठे आहे त्याच्यापेक्षा तुम्हाला प्रति ओव्हर किती करायचे. ह्या कॅल्क्युलेशनने जर तुम्ही क्रिकेट खेळलं तर टार्गेट तुम्ही चेस करू शकता. 7.75 ची सरासरी आहे. 3 बॉल मध्ये 1 आले. सुरुवात थोडी खराब आहे, मग तो एखादा बाउंड्री इथं आली तरी सामन्यामध्ये कमबॅक होईल. चेंडू चांगला, शॉट एक्स्ट्रा कबरला, रन्स प्राप्त केली 1. वेगानं सिंगल बरोबर टीमची टोटल धाबा पडकापती 2 करायच्यात 29 येणाऱ्या बॉल मध्ये. या षटकामध्ये 4 बॉल फेकले गेले, 20 चेंडू मध्ये 29 करायच्यात. धाबा संख्या 2, 1 गडी बाद. बॉल फेकले 4. गोलंदाजी करत असताना गोलंदाज तेजस धोंगडे हा धोंगड्याच्या पाडा संघाचा पहिला गोलंदाज आहे. पॉवर प्लेचं षटक आहे. पॉवर प्ले मध्ये 2 फिल्डर आहेत. बाउंड्री लाईनवरती एक लॉंग ऑफला, एक मिड विकेटला. हे केवळ 2 काढत. सर्कल मध्ये तुम्ही मिड ऑन पाहताय, त्यानंतर शॉर्ट स्क्वेअर लेग स्लिकला एक काढू आहे. बॅकवर्ड पॉइंट फटका चांगला मिड विकेट मध्ये, अगदी मिळतील त्यावरती 4. तीच अपेक्षा होती आणि तोच फटका आलाय. कारण मी ते सांगितलं की एखादा तरी चौकार किंवा एखादा षटकार पहिल्या ओव्हर मध्ये येणं गरजेचं आहे. चौकार धावसंख्या 1 गडी बाद 6. आता करायच्यात मध्यवर्ती 25 धाबा, 19 बॉल शिल्लक राहिलेत. अगदी शांत दिमागानं क्रिकेट खेळणं फार महत्वाचं आहे. संयम, कारण जगातली सर्वात मोठी ताकद आहे तुमचं संयम. संयमाने जगातल्या अनेक साऱ्या लढाया जिंकता येतात. छत्रपती शिवाजी महाराजांनी हे आपल्याला शिकवलंय. संयमाने जगातल्या अनेक साऱ्या लढाया जिंकतात. संयम पाहिजे आणि सध्या संयमाने क्रिकेट खेळावं लागेल. चांगला बॉल, पहिलं षटक समाप्त. केवळ 6 धाबा आता करायच्यात 18 बॉल मध्ये 25. सहा चेंडू धावाल्याचा. पहिल्या सत्रामध्ये आपण बॅटिंगचा विचार केला. डोंगराचा पाडा टीमने केवळ 5 केलं होतं, त्याच्यापेक्षा आता 1 धाव पुढे. समीकरण आता येणारं समीकरण राहिले 25 धाबा करायचे आहेत. येणाऱ्या 3 षटकामध्ये आता आस्किंग रन रेट बदललाय. 8.33 प्रति षटक करायचे आहेत. बॅट्समन तुम्ही पाहता सेकंडला पौरस आहे. पहिला चेंडू डॉट आलाय. 1-1 डॉट बॉल सामन्यामध्ये मजबूत स्थिती प्राप्त करून देईल डोंगराच्या पाड्यात टीमला, परंतु 1-1 डॉट बॉल दबाव वाढेल. करायच्यात 17 बॉल मध्ये 25 धाबा. लक्ष दूर नाहीये. संघर्ष करावा लागेल, कारण बिना संघर्ष तो कोई महान नाही बनता. संघर्ष दोन्ही टीमला करावा लागेल. अगोदर बॅट फेरली. चेंडू पडला, गती परिवर्तन होता. डॉट बॉलची समाप्ती. मी तेच सांगितलं की 1-1 डॉट बॉल एकीकडे डोंगराच्या पाड्यात टीमला संजीवनीचं काम करेल, परंतु दुसरीकडे टीम चिरनेरला दबावामध्ये टाकेल. 18 बॉल 25चं समीकरण होतं. आता 16 बॉल मध्ये 25 करायच्यात. प्रत्येक बॉल संघर्षाचा आहे. लहर उसे डर कर नौका कभी पार नहीं होती और कोशिश करने वाले की कभी हार नहीं होती. पुन्हा तोच बॉल, तसाच फटका, तोच बॅट्समन, तोच गोलंदाज. चेंडू गुडलेनला पडल्यानंतर आता डीप राहिला, हलकासा बाहेर येतोय. 3 बॉल डॉट आलेत. डॉट बॉल क्रिकेटमध्ये फार महत्वाची भूमिका आहे. मारता कम आहे और डराता ज्यादा आहे. डॉट बॉल सध्या टीमवरती दबाव टाकेल. 15-25चं समीकरण. आता डिस्टन्स वाढत चाललाय. एखादा मोठा फटका आला की डिस्टन्स कमी होईल, हा प्रयत्न आहे. पुन्हा रन्स तर मिळणार नाही. 4 बॉल डॉट. आता डोंगराच्या पाड्यात टीमच्या प्रेक्षकांच्या टाळ्या वाढत चालल्यात, कारण सामना डू अँड डाय, जिंका किंवा मरा.
जिंकलात तर या आमदार चषकातलं एक ट्रॉफी घरी जाईल, हरलात तर मात्र रात्रभर झोप लागणार नाही. कारण जबळ ट्रॉफीच्या जबल पोचल्यानंतर तिथनं माघारी येणं म्हणजे रक्ताच्या अश्रू रडावे लागतील. 14 बॉल शिल्लक आहेत, करायच्यात 25. काय गोलंदाजी आहे. हा चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर. इट इज वाईड. अतिरिक्त रन्स टीमची टोटल आता पुढे चालली. धावपडक्यामध्ये 7 धावा लागल्यात. अतिरिक्त धाव या ठिकाणी भारतीय बॅट्समन ॲज अ ओपनर पौरस ठाकूर आहे. पौरस ठाकूर जागा म्हणून खेळायचा जास्त प्रयत्न करतोय. 4 बॉल तो बीट झालेत, त्यामुळे दबाव त्याच्यावरती वाढलेत. परंतु दबावाने क्रिकेट खेळलं की सामना जिंकणं कठीण होणार. चेंडू चांगला, लेन चांगली आहे, टप्पा चांगला आहे. अजून एक डॉट बॉल. गोलंदाजी माकमती गोलंदाज अक्षय कडू, मेन टीमचा खेळाडू आहे. अक्षय कडू, त्याच्या हातामध्ये जादू आहे, परंतु दबाव वाढत चाललाय. तर 13 मध्ये करायचे 24 धावा. अद्याप सामना संपला नाहीये. संघर्ष करावा लागेल मैदानाच्या आतमध्ये चिरनेर टीमला. मिस टायमिंग, विकेट. या षटकामध्ये केवळ अतिरिक्त 1 रन आणि 1 विकेट देखील प्राप्त केली आहे. आता सामना 12 बॉल 24 धावा करायच्यात. बारा बॉल करायचे 24 धावा. खरं तर डोंगरेवाडा टीमला सपोर्ट करतात दोस्ती दुनियेतला राजा माणूस, क्रिकेटला धर्म मानणारे भीमशेठ फडके. डोंगरेचा पडा त्यांच्या चेहऱ्यावरती थोडासा आनंद आलाय. कारण सुरुवात तशी वाटली की 24 मध्ये 31 धावा मागत नाही, परंतु ज्या प्रकारे गोलंदाजी दोन्ही षटकामध्ये केली. पहिल्या ओव्हरमध्ये 6 धावा दिल्या तेजस डोंगरेनं, त्यानंतर आला अक्षय कडू, दिला त्यानं फक्त 1च धाव, जी पण अतिरिक्त वाईटची, आणि 1 विकेट घेतली. आता सामन्यामध्ये राहिलेत 12 बॉल 24. मुश्किल सदा रहती नहीं, तू जरा कोशिश तो कर. हार जाए जिंदगी में सब कुछ, मगर फिर से जीतने की उम्मीद जिंदा रख. उम्मीद पे दुनिया कायम. सला शेवटचा सामना 12 बॉल करायचे. मैदानाच्या आतमध्ये 24 धावा. मॅच चांगली आहे, त्यामुळे मेन बॅट्समन अद्याप मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. सुजल भोपेरकर खरं तर 1 चौका त्याच्या बॅटमधून आलाय. परेश परदेशी मैदानावरती आलाय. गोलंदाजी मागवती, गोलंदाज तयार झालाय. मेन षटक करतात, टर्निंग पॉइंटचं षटक फेकण्यासाठी 7 फडके ह्या टीमचा मेन खेळाडू आहे. ऑलराऊंडर म्हणून अनेक मैदानं गाजवलीत. तो 7 फडके मैदानाच्या आतमध्ये आलाय गोलंदाजीसाठी. फटका चांगला, मिड विकेटला अलॉंग द कार्पेट आला. 1 रन तर प्राप्त होईल. डबलसाठी कॉल नाहीये. 1 धावेने टीमची टोटल पुढे जाईल. धावा फटक्यावरती 8 करायचे 23. 11 बॉल शिल्लक आहेत. 1-1 चेंडू, 1-1 धाव सामन्यामध्ये उत्कंठा निर्माण करते. प्रेक्षक वर्ग सध्या सामन्याचा आनंद घेतात. बरेच सारे प्रेक्षक जे ऑनलाईन आमच्या सोबत जॉईन झालेत, त्या सगळ्यांचं स्वागत आहे. एक बिग फॅट सामना आहे. लो स्कोरिंग मध्ये कसं सामना होतो हे चित्र प्रेक्षकांना पाहायला मिळाले. डोंगराच्या पाड्याचं कौतुक यासाठी की त्यांची गोलंदाजी पहिल्या ओव्हर पासून आतापर्यंत चांगली राहिली. 11 बॉल करायच्यात मैदानावरती 23. बॅटचे पाठीमागे चाललाय. लेग स्लिपला काढू आहे. 1 धाव मिळेल. सिंगलनं काही फरक पडत नाही, कारण सिंगल डबल आल्या तर सामन्यामध्ये दबाव येईल. प्रति बॉल 2 धावा करायच्यात. 1-1 आली. दबाव वाढत चाललाय. करायच्यात 22 धावा 10 मध्ये. अपेक्षा एवढीच आहे चिरनेर टीमला की या षटकामध्ये किमान 2 तरी मोठे फटके आले की सामना मैदानावरती पुन्हा एकदा कमबॅक होईल. ऑन इथे स्क्रीनच्या समोर 1 बाउन्स ओव्हर दी लाईन. बॉल सीमारेखा बाहेर 4. आता चर्चा केली की 2 तरी मोठे फटके पाहिजेत. 2 बॉल आतापर्यंत 2 धावा आल्या. 3ऱ्या बॉलवरती चौकार आला. टीमची टोटल धाव फटकावरती 13 धावा. आता करायच्यात त्या 18 धावा. मैदानावरती येणारे 9 चेंडू आणि 18 धावा. प्रति बॉल 2 करायच्यात. त्यामुळे एखादा बाउंड्री लागली की सामन्याची कलाटणी येते. सामन्यामध्ये पुन्हा परिवर्तन होत आहे. 7 फडकेने 2 चेंडू चांगले फेकले. 3ऱ्या बॉलवरती चौकार आला. फिल्डिंग डिपार्टमेंट तुम्ही पाहिली. फास्ट फिल्डर तुम्ही इनफिल्डच्या बाहेर येतात. बाउंड्री लाईनवरती पाहतात.
एक तुम्ही लॉंग ऑफला पाहता, एक कव्हर मध्ये काढू, ऑफ साईडला 2 काढूयात, ऑन साईडला 3 काढूयात. फटका यावेळेस परफेक्ट आहे. ऑन साईडला लॉंग ऑन सीमा का बाहेर ब्रँडेड षटकार आणि या षटकारानं सामन्याला कलाटणी आली आहे. महागणपती चिरनेर अंडर 19 टीम टोटल धाबा पडकावती 19. आता करायच्यात मैदानावरती 8 बॉल 12. 8 चेंडू 12 फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये, ज्याच्या बॅटमधून 2 चौकार 1 षटकार आलाय. सुजल फोपेरकर अगोदरच्या मॅच मध्ये देखील त्याची किमया आपण पाहिली. आज महत्वाची भूमिका निभावायची आहे. आज स्वतःच्या खांद्यावरती जिम्मेदारी आहे. जिम्मेदारीनं क्रिकेट खेळणं हे फार महत्वाचं आहे आणि सध्या तेच करतोय मैदानावरती. पाठलाग केला बॉलचा, पडल्यानंतर बॉल अगदी वेगानं फलंदाजाला बीट करतोय. डॉट बॉलची समाप्ती झाली. 7 मध्ये आता करायचे 12 धाबा. काय मॅच है, कभी बाजी इधर तो कभी बाजी उधर, ये क्रिकेट का दस्तूर है और क्रिकेट की भाषा लगी तो ताली नहीं तो गाली. 7 चेंडू करायचे 12. अंतिम चेंडू एखादा चौकार किंवा एखादा षटकार अपेक्षित असेल. चांगला बॉल आहे, चांगला बॉल आहे. एक धाव घेण्याचा प्रयत्न करताय, एक धाव मिळाली. अंतिम षटकामध्ये 11 करायचे आहेत. धाबा पडकावरती 20 रन्स 3 षटकांचा खेळ समाप्त. अंतिम षटक 11 धाबा. इथनं सामना कोण जिंकेल, ही ट्रॉफी आपल्या घरी कोण घेऊन जाईल, या स्पर्धेतल्या सुपर 6 मध्ये कोण दाखल होईल, या सर्व प्रश्नांची उत्तरं म्हणजे अंतिम षटक आणि 11 धाबा. मैदानाच्या आतमध्ये स्वप्न दोन्ही संघाने बाळगलाय. या स्पर्धेतल्या चमचमत्या ट्रॉफीला उचलण्याचं आज एकाचं स्वप्न कंप्लीट होणार. मात्र एक निराशजनक पावलानं माघारी घरी परतेल. परंतु परतीचा प्रवास कोणाला लागेल, येणारे 6 चेंडू ठरवतील या स्पर्धेमध्ये काय घडेल. दोन्ही संघ तुल्यबल आहेत. खरं तर एकीकडे आपण पाहिला बॅट्समन वन डाऊनचा सुजल पोपेरकर जिम्मेदारीने क्रिकेट खेळतो. क्रिकेट मधला आर फॉर रिस्पॉन्सिबिलिटी, जबाबदारी काय हे प्रत्येक खेळाडूला माहीत असलं पाहिजे. क्रिकेट मधला टी फॉर टॅलेंट, स्वतःमध्ये किती गुणवत्ता आहे ही तुम्हाला सादर करायची आहे. आणि सध्या मैदानावरती तोच क्रिकेटचा खेळ आपण पाहतोय. सी फॉर कंट्रोल, आर फॉर रिस्पॉन्सिबिलिटी, आय फॉर इंटेलिजंट. आणि मैदानाच्या आतमध्ये आता ही ट्रॉफीज खुणावते दोन्ही टीमला की 6 चेंडू 11. मैदानावरती सुजल सेकंडला बॅट्समन. फटका फसला, बॉल हवे तो कॉटन बॉलची संधी, कॅच मिळाली आहे, गोल्डन विकेट. आता 5 चेंडू 11 करायचे आहेत. आत्ता परिश्रम पडलाय महागणपती चिरनेर टीमच्या कॅप्टनला की आता नेमका कोणाला उतरायचं. कठीण काळात आपल्या टीमला पुढे घेणारा खेळाडू आला पाहिजे, कारण संकटांशी 2 हात करून लढणारा खेळाडू होता मैदानाच्या आतमध्ये. सर्वेश आलाय, जिद्दीनं पेटून उठावं लागेल. हीच तुम्हाला संधी आहे. युवा टॅलेंट, आज त्यांनी सांगितलं की पहिल्यांदा नाईट स्पर्धा खेळतोय आणि आतापर्यंत त्यांचा प्रवास चांगला राहिलाय. कॉन्फिडन्स त्यांच्यामध्ये भरला आणि आता या क्षणाला पुन्हा एकदा अग्नि परीक्षेला सामोरं जावं लागतंय. हीच ती वेळ आहे. इथनं तुम्हाला आयुष्यामध्ये पुढे जायचं असेल तर इथनं तुम्हाला संघर्ष करावा लागेल. लाख दलदल हो, पाव जमाए रखिए, हाथ खाली सही, ऊपर उठाए रखिए. कौन कहते कि छलनी में पानी रुक नहीं सकता, बर्फ बनने तक हौसला बुलंद रखिए. 5 चेंडू जिंकण्यासाठी करायच्या 11 धाबा. क्रिकेटचा खेळ म्हणजे सरड्यासारखा रंग बदलणारा क्रिकेटचा खेळ. शेवटपर्यंत लढावं लागेल. पाठीमागे खेचून मारलाय, लेग ग्लान्स करतोय, बॉल चाललाय लॉंग लेगच्या दिशेने, सीमारेषा बाहेर. 4 रन आणि आता 4 बॉल मध्ये राहिल्यात 7 धाबा. 4 बॉल 7. प्रेक्षक वर्ग कुठेच जाऊ नका, सामना शेवटपर्यंत तुम्हाला आता नक्की पाहायला मिळेल. इथे कोणी जिंको कोणी हारो, क्रिकेटचा विजय झाला पाहिजे. सध्या तरी प्रेक्षक वर्ग 30 आतुरतेने वाट पाहतायत. प्रेक्षक जे बसले होते ते आता उभे झाले. सामना थरारनाट्य परिस्थितीमध्ये, सामन्याची उत्कंठा आता शिगेला लागली.
कारण आता प्रेक्षकांनाही प्रश्न पडलाय की मैदानावरती काय घडेल. 4 बॉल आणि करायचे तर 7 धावा. बॅटिंग साठी आला सर्वेश ठाकूर, ज्याच्या बॅटमधून चौकार आला. ऑफ साईडला शॉट एक्स्ट्रा कबरच्या डोक्यावरनं ब्राय झालाय. अगदी वेगवान स्ट्रोक, फिल्डर पोहोचले, 2 धावा मिळाल्या. 3 बॉल आता रन आउट. 3 बॉल करायचे 5. तीन चेंडू 5 धावा. हृदयाची धडधड आता वाढत चाललीये. मेंदूला सुन्न करणारा आणि हृदयाचा ठोका चुकवणारा सामना आहे. सध्या बरेच सारे प्रेक्षक ऑनलाईन देखील आहेत. महागणपती चिरनेर गावाहून अनेक सारे प्रेक्षक सुद्धा मॅचचा आनंद घेत आहेत. सर्वांचं मनापासून स्वागत. महागणपती म्हटलं की नवसाला पावणारा महागणपती चिरनेरचा, आणि सध्या त्या गावातून अनेक सारे प्रेक्षक सध्या मॅच एन्जॉय करतात. त्या आमच्या सर्व लाडक्या प्रेक्षक वर्गाचं स्वागत. डोंगण्याचा पाडा संघ गावातनं अनेक प्रेक्षक इथे ग्राउंडला आलेत, कारण हाकेच्या अंतरावरती केवळ 1 मिनिटावरती त्यांचं गाव आहे. त्यामुळे आज गावाला सपोर्ट करण्यासाठी त्यांचं संपूर्ण गाव इथे उपस्थित झालाय. बघायचंय ही ट्रॉफी कोणाच्या गावामध्ये जाईल, चिरनेर की डोंगण्याचा पाडा. 3 बॉल 5. ते सांगितलं सामना शेवटपर्यंत होईल ही अपेक्षा सर्व प्रेक्षकांना आहे. आमदार प्रशांत दादा ठाकूर चषकाचा हा अंतिम सामना आहे. काल पोटीपेच्या माध्यमातून 52 पोटीपे संघ सुपर 6 मध्ये दाखल झाला आणि आज एक संघ जाईल. पाहायचंय 3 बॉल करायचे 5. बॅट्समॅन आहे सर्वेश ठाकूर. परेश बॉल फसलाय. कॅच. 2 बॉल करायचे 5. एक खेळाडू रनआउट झाला. कधी कधी कॅल्क्युलेशन चुकतं, कधी कधी त्यांचं, आणि ते झालंय मैदानावरती. 2 बॉल मध्ये 5. सामना शेवटपर्यंत होईल, कारण सामना तेवढा चांगला. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये येतोय 07, अर्थात रोनक आलाय. 07 म्हटले की MS धोनी त्याचा लकी क्रमांक आहे. आणि जेवढे 07 म्हणजे 7 नंबरचे जर्सी परिधान करणारे खेळाडू आहेत ते वेल फिनिशर मानले जातात. सध्या टीम मध्ये डोंगराच्या पाड्याच्या 07 म्हणजे 7 पडके असे अनेक खेळाडू आहेत मित्रो. त्याचा उदाहरण देईल रिझन फॉर थाला. पाहायचंय ज्या प्रकारे MS धोनीनं खरं तर 2011 मध्ये वेल फिनिश केलं होतं, तसा फिनिश हा करेल का. मायसा मैदानावरती 2 बॉल 11 धावा मैदानावरती. मिस टायमिंग. कॅच. 1 बॉल 5. 1 बॉल 5 मध्ये महागणपती चिरनेर संघाला कोणता खेळाडू जिंकून देणार, आता लक्ष प्रेक्षकांचं मैदानावरती. डोंगण्याचा पाडा संघाचे पाटील आता उभे राहिलेत, कारण ह्या लढतीमध्ये डोंगण्याच्या पाडा टीमची गोलंदाजी ताकदवर राहिली. खास म्हणजे दुसरं षटक फेकलं अक्षय कडू, मेन गोलंदाज राहिला. एक अतिरिक्त धाव फक्त त्याने दिली आणि तोच टर्निंग पॉइंट ठरला. परंतु आता मॅच अद्याप शेवटच्या बॉलवरती आहे. ते सुरुवातीला सांगितलं की सामना प्रेक्षकांना शेवटच्या बॉल पर्यंत पाहायला मिळेल, आणि प्रेक्षकांनी तो सामना पाहिलाय. आता नवीन बॅट्समन मैदानावरती आलाय, करण. मेरे करण अर्जुन आएंगे, जरूर आएंगे, परंतु षटकार मारला तर महागणपती चिरनेर जिंकेल. एकदा जोरदार टाळ्या. अक्षर अतिथी शेवटचा बॉल. 1 बॉल 5. सामना जिंकलाय गावदेवी डोंगराचा पाडा टीमनं. अनबिलीव क्रिकेट सुपर 6 मध्ये दाखल झाल्यात. चला खेळपट्टीवरती नको, खेळपट्टीवर डोंगरेपाडा टीम खेळपट्टीवर साईडला वा. डोंगराचा पाडा संघ चांगला खेळ झालाय. दोन्ही संघांनी बरोबर चांगला क्रिकेट खेळला. खेळपट्टीवरती राहू नका. 7 पडके खेळपट्टी बघून साईडला वा. यस. चला दोन्ही संघ सेकंड करा. हरजीत तर होतच असते, काहीशा चुका होतात क्रिकेटमध्ये.
सुपर 6 मध्ये धोंगड्याचा पाडा संघ पोहोचला. अभिनंदन गावदेवी धोंगड्याचा पाडा संघ. वेल डन, अभिनंदन. हार्ड लक चिरनेर.